प्रभू अखिल पृथ्वीचा न्याय करू। तेव्हा सर्व देवदूत राजासनासमोर देवाला नमस्कार करून म्हणतील, आमेन, धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ युगानुयुग आमच्या देवाचे आहे। तारा, गौरव, सामर्थ्य आपल्या देवाचे आहे। सन्मान, गौरव व सत्ता युगानुयुग चाललेली आहे। संपूर्ण मनाने, जीवाने, हृदयाने प्रभूची सेवा करूया। प्रभूला सांगूया की मी व माझे घराणे तर तुझीच सेवा करणार। प्रभू इतका पवित्र कोणीही नाही। आता परमेश्वर, आश्रय देणारा परमेश्वर, आपल्या प्रभूची उपासना करूया व संपूर्ण अंतःकरणातून त्याची मन से तुझे
येशू तू आहेस म्हणून आम्ही आहोत. जर तू नसता तर आम्ही कुठेतरी एका कोपऱ्यात पडलो असतो, इकडे तिकडे भटकत असतो. प्रभू येशू तू आहेस म्हणून आम्ही आहोत. प्रभू येशू आमचे जीवन आम्ही तुझ्या हाती देत आहोत. आमच्या जीवनाला एक आकार लाव, आमची व्यवस्थित छाटणी कर. परमेश्वरा आज आम्हाला तुझा स्पर्श होऊ दे. आम्ही संपूर्णपणे तुझ्या हाती समर्पण आहोत. डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत आम्ही संपूर्णपणे तुला समर्पण आहोत. प्रत्येक पापाच्या बंधनातून पापाच्या मोहापासून आमचं जीवन वेगळं करतो. आज आम्ही तुझ्या जवळ येत आहोत, तुझ्या त्या पुस्तकाच्या जवळ येत आहोत. आज आम्हाला प्रत्येकाला तुझी गरज आहे. आम्हाला पावित्र्याचं जीवन जगायचं आहे. तुझ्यासाठी आम्हाला जीवन जगायचं आहे. जगाचा अनुभव आम्ही घेतला आहे. जगात जे चाललेलं आहे प्रभू ते आम्हाला नको हवं आहे. परमेश्वरा आम्हाला तू शहाणपण दिलेलं आहेस. संपूर्णपणे आम्हाला तुझं बनायचं आहे प्रभू. तुझी सेवा म्हणून आम्हाला जीवन जगायचं आहे. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आहे म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. परमेश्वर आपल्याला सांगत आहे. अशा महान परमेश्वराला आपण अंतःकरणातून जीवन का
ख्रिस्त आणि मी हा जो आपला संपर्क आहे त्या संपर्कामध्ये आपण राहणार आहोत. ख्रिस्ताबरोबर ही आपली मीटिंग आहे, तर ही जगावेगळी मीटिंग आहे. तर आज ख्रिस्त आपल्या अगदी समोर आलेला आहे. आपण आराधनेमध्ये त्याला स्पर्श करू शकतो. We can touch the feet of the Lord in this worship. तर अशी जवळीक आपण साधलेली आहे या स्तुती आणि आराधनेच्या माध्यमाद्वारे. तर ख्रिस्ताला आपण म्हणूया की प्रभू हे संपूर्ण जीवन जे माझं आहे ते तुझं आहे. या जीवनासाठी तू मोल मोजलेला आहेस. You have given the costly sacrifice of the cross for my life. महान असं बलिदान तू त्या क्रूसावर देऊन मला पूर्णपणे विकत घेतलेलं आहे. आणि म्हणून हे जीवन जे आहे मी आज तुझ्या चरणापाशी नव्याने ठेवीत आहे. कारण तू मला प्रिय आहेस. तुझ्या विना जीवन नाहीच. तू माझ्या जीवनामध्ये आहेस म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे. तर हे जीवन माझं अर्थपूर्ण राहावं म्हणून वारंवार मी अशाच प्रकारे तुला आराधना करणार आहोत किंवा तुझ्या समोर येणार आहोत. शांत राहूया. प्रभूचा गौरव असो आत्मा सदा सर्वदा. God is good all the time. टाळ्याने पुन्हा एकदा आपण परमेश्वराचा गौरव करूया. Thank you Lord. Thank you Jesus. Blessed the name of the Lord. तर पुन्हा मी सगळ्या भाविकांचं ख्रिस्ताच्या नावात स्वागत करत आहेत. आपण जी स्तुती आराधना केलेली आहे त्या स्तुती आराधनाद्वारे आपण अगदी जवळ आलेलो आहोत ख्रिस्ताच्या. आणि आपला आज आपल्यामध्ये आपला सुपुत्र फादर अजय गुरखाव हे आपल्यामध्ये आहेत. आणि त्यांच्या वचनाद्वारे आपल्याला प्रवचन मिळणार आहे आणि ते खोल अंतःकरणामध्ये जाणार आहे. कारण आपण ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये ठेवलेला आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. तर टाळ्याने आपण आपल्या फादरांचं स्वागत करूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मोठ्या संख्येने आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसलेलो आहोत. आपणच आपल्यासाठी नाही मागत, आपल्या गावासाठी सुद्धा प्रार्थना करत आहोत. परंतु या वेदीवरती त्या रोटीच्या रूपामध्ये ती एक वस्तू नाही आहे. ती कुठली तरी आपण ठेवतो ती त्या प्रकारची वस्तू नाही आहे. ती एक व्यक्ती आहे. म्हणून मी जेव्हा किंवा तुम्ही त्याच्या सानिध्यामध्ये येता तेव्हा आपलं उठणं बसणं कशा प्रकारे असायला पाहिजे याची जाणीव नेहमी ठेवायची. मी तुम्हाला का सांगत आहे, कारण आज आपला जिवंत परमेश्वर आपण नेहमी साक्रामेंटामध्ये चांतामध्ये बसतो तेव्हा एकच जाणीव ठेवायची की माझा जिवंत परमेश्वर माझ्यासमोर आहे. हालेलुया. आणि ह्या परमेश्वराला जर संतुष्ट करायचं असेल, तुम्हाला या परमेश्वराला जर संतुष्ट करायचं असेल तर एकच गोष्ट आपल्यामध्ये असली पाहिजे, तो म्हणजे आपला विश्वास. तो जर नसेल तर तुम्ही किती त्याच्या पाया पडले तरी तुम्हाला काय मिळणार नाही. तुम्ही किती रडले परंतु विश्वास नसेल तर तुम्हाला आणि मला काही भेटणार नाही. कारण ह्या परमेश्वराची एक दुर्बलता आहे. देयर इज अ वीकनेस इन गॉड. आणि ती दुर्बलता म्हणजे परमेश्वर ज्यांच्या हृदयात विश्वास पाहतो तिथे थांबतो, पुढे जात नाही. जिथे कुठे परमेश्वराने आजपर्यंत तुम्ही बायबलमध्ये कुठे पण पहा, शुभवर्तमान उघडल्यानंतर तुम्ही कुठे पण पहा, जिथे विश्वास परमेश्वराला दिसला तिथे येशू थांबला, पुढे सरसावला नाही.
पुढे तो गेलाच नाही. ही परमेश्वराची एक दुर्बलता. होय माझ्या प्रिय, तुम्हाला एक उदाहरण आठवतं. त्या विश्वासावरतीच मला एक आठवते. मी वाराणसीला आम्ही 3 आठवडे राहिलो. आम्ही 20 ब्रदर्स होतो आणि आमचा माझं डिकन मी झालं नव्हतो आणि बाकीचे डिकन झाले होते. आणि आम्ही 3 आठवडे वाराणसी, जिथे हिंदूंचा हृदय आहे असं आपण सांगतो, अशा ठिकाणी आम्ही राहिलो. 1 आठवडा आम्ही प्रार्थनेमध्ये घालवला, आमची रिट्रीट झाली. दुसरा आठवडा आम्ही प्रार्थनेमध्ये, मध्यस्थी प्रार्थनेमध्ये घालवला. आणि तिसरा आठवडा आम्हाला मिळाला तो गावामध्ये व्हिजिट करायचा आणि त्यांच्याबरोबर भेटी करायच्या अशा. तर अशा प्रकारे आम्ही गावामध्ये भेटीला गेला असताना एक बाई आम्हाला भेटली आणि ती बाई आम्हाला सांगत होती. ती कॅथलिक नाही आहे, अख्रिस्ती बाई, हिंदू बाई. ओके, ती बाई सांगत आहे, माझा पोरगा गेले 12 का 18 वर्ष मानसिक त्रास होता. जन्मापासूनच मानसिक त्रास झालेला आहे. 12-18 वर्षाचा पोरगा आहे, म्हणजे तो किती मोठा असेल बघा. 12 वर्षाचा 18 वर्षाचा पोरगा अशाच प्रकारे तुमच्यासारखा आईच्या बरोबर प्रार्थनेला आणला होता. प्रार्थनेला आणलेला असताना तिकडे फादर प्रवचन करत होते आणि हा पोरगा खुर्ची घेतो आणि लोकांच्या अंगावर फेकतो, दंगा करत आहे, मास्क घालत आहे. तेव्हा फादर वेदीवरून सांगत आहेत त्या आईला, प्लीज तुमच्या मुलाला घरी घेऊन जा, कारण तो आम्हाला प्रार्थना करायला लावत नाही. किती वाईट वाटलं असतं त्या बाईला. अख्रिस्ती बाई, ख्रिस्ती नाहीये, अख्रिस्ती बाई खूप मोठ्या विश्वासानं येशूच्या सानिध्यामध्ये बसलेली आहे. आणि फादर तिला सांगत आहे, घरी घेऊन जा, आम्हाला हा पोरगा इथे नको. आज माझ्या प्रिय बंधूंनो, ती बाई खूप लज्जेने, शर्मेने आपल्या पोराला घेतलं, रडत रडत घरी गेली. जाताना येशूला सांगितलं, येशू मी जाते, कारण माझा पोरगा मला इथे प्रार्थना करू देत नाही, दुसऱ्यांना प्रार्थना करू देत नाही. ती घरी गेली. संध्याकाळची वेळ झालेली आहे. ओके, संध्याकाळची वेळ, घरी गेली. तिने आपल्या पोराला अशा खांबाला, आपल्या घराचा खांब असतो ना, पिल्लर, त्या पिल्लरला बांधलं. मेंटली रिटार्डेड पर्सन आपण सांगतो ना, मानसिक त्रास आहे, त्या पोराला तिने आपल्या आईनं खांबाला बांधलं आणि रात्रभर जिवंत परमेश्वराची स्तुती आराधना करत राहिली. जी या टायमाला प्रार्थना चालू झाली, ती तिची प्रार्थना 5 वाजेपर्यंत चालू होती. 5 वाजेपर्यंत चालू होती. काय करत होती ती काहीच करत नव्हती. ती सांगत होती, येशू मी तुझा आभार मानते, स्तुती करत आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हेच शब्द ती म्हणत राहिली. आणि भोरचा समय, हिंदीमध्ये भोर म्हणजे पहाटेचा, अगदी पहाटेचा समय, त्या पहाटेच्या समयी येशू त्या पोराला आशीर्वाद देऊन ते पोर जोराने ओरडलं आणि सांगते, येशूचं रक्त मला शुद्ध करतं. त्याच घटकेला तो पोरगा शुद्धीवर आला, त्याचा मानसिक त्रास गेला. आज ते पोर एक ठणठणीत आज त्याच्या घरामध्ये बसून प्रार्थना करत आहे. आज अनेक लोक येऊन त्यांच्याबरोबर प्रार्थना करत आहेत. चमत्कार त्यांच्या घरामध्ये होत आहे आणि लोक बरे होऊन जात आहेत. पोराला अजून काही झालेलं नाही. पोरगा सुखरूप आहे. जे दुष्ट बंधन होतं ते तुटून गेलं. हालेलुया. मी का सांगत आहे, परमेश्वराला जेव्हा विश्वास कुठे आढळतो तो तिथेच थांबतो आणि कार्य करतो. माझ्या प्रिय बंधू, कदाचित आपण जन्माचे कॅथलिक आहोत. ही बाई तर अख्रिस्ती बाई, तिला ख्रिस्त म्हणजे काही पूर्ण माहीत नाहीये, फक्त एवढंच माहीत आहे, कारण त्या धर्मामध्ये येशू ख्रिस्त हा अनेक देवांपैकी एक देव असू शकतो असं त्यांचा विश्वास. परंतु ही बाई कशा प्रकारचा विश्वास नाही ठेवला. तिने सांगितलं, येशू तू माझा एकमात्र देव आहेस. आणि त्या विश्वासानं त्या पोराला पूर्ण रीतीने बरं पडलं. हालेलुया, हालेलुया. आपण मत्तेच्या शुभवर्तमान काढूया. मत्तेचं शुभवर्तमान कोणाला वाचायला मिळालं तर बघा. मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 13:58 मध्ये. मत्ते शुभवर्तमान वचन 13, अध्याय 13:58. कोणीतरी वाचा.
तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाही. हालेलुया, 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 हालेलुया. त्यांच्या अविश्वासामुळे येशूने तिथे फारशी अद्भुत कृत्ये केली नाही. माझ्या प्रिय बंधू, परमेश्वराच्या ठाई आपण कदाचित मोठ्या आशेने आले असून माझी सुद्धा एक इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे. परंतु जर अविश्वास असेल तर ती इच्छा पूर्ण होणार नाही. कारण आपल्या परमेश्वराची एक दुर्बलता, तू विश्वास दाखव मी तुला करून दाखवेन, अविश्वास दाखव मी तुझ्यासाठी काही करणार नाही. हा आपल्या परमेश्वराची एक दुर्बलता आहे. म्हणून आज आपण मग मार्क शुभवर्तमान काढूया. मार्क शुभवर्तमान अध्याय 5 वचन 28 आणि 29 आणि 30 मध्ये वाचूया. तुम्हाला सारांश कळेल 28, 29 आणि 30. मार्क 5, 28, 29 आणि 30. कारण ती म्हणत होती, केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झाले आहोत असा तिला शरीरांत अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोण शिवले? लगेच येशूने पाहिलं माझ्या कपड्यांना कोण शिवले. आता तेवढ्या गर्दीमध्ये परमेश्वराला हात लावायला, त्याच्या अंगावर पडायला खूप लोक होते. त्यामध्ये सगळेच त्याला विश्वासाने हात लावत नव्हते, विश्वासानं त्याला स्पर्श करणारे नव्हते. फक्त ही बाई विश्वासानं पुढे गेली आणि त्याला स्पर्श केला. म्हणून येशू ख्रिस्त तिथल्या तिथे थांबला. तो एका छोट्या पोरीच्या घरी जात होता जी आजाराने पिडलेली होती. मार्गावर आहे, छोट्या मुलीच्या घरी जात आहे. येशूचं लक्ष तिथे आहे, परंतु ही बाई गर्दीमध्ये वाट काढत 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 गोंड्याला शिवते आणि तिथेच ती बरी होते. तेव्हा येशू पुढे जात नाही, तिथेच थांबतो आणि विचारतो, मला कोणी स्पर्श केला? माझ्या परमेश्वराची ही एक दुर्बलता, तुमच्या परमेश्वराची ही एक दुर्बलता. माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्या विश्वासानं परमेश्वर डोंगरासारखे असलेले आपले प्रॉब्लेम हे छोटे करून आणि आपल्याला त्याच्यातून पूर्ण रीतीने मोकळं करायला समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला उदाहरण देतोय. आमच्या रिट्रीट सेंटरमध्ये, आमच्या रिट्रीट सेंटर जेव्हा बांधलं, हे 2009 मध्ये बांधलं. त्यानंतर सुरळीत चाललं होतं, परंतु म्युन्सिपाल्टीमधून आम्हाला नोटीस कधी मिळालीच नाही की तुमची घरपट्टी भरायची आहे, काय करायचं आहे. नोटीस मिळाली म्हणून किती 15 वर्ष काहीतरी तसंच ते पडीक राहिलं. घरपट्टी मिळत नाही म्हणून भरायला गेलो नाही. म्हणून त्यांनी आमच्यावरती लेटर पाठवून आम्हाला सांगितलं की तुमची घरपट्टी भरायची आहे, तुमच्या जागेचा तुम्हाला जे काही कर भरायचा आहे तो भरायचा आहे. त्यांनी विचारलं की किती भरायचं आहे तिकडच्या फादरांनी. ते फादर होते केरळचे, नवीन आले होते, त्यांना पण जास्त माहीत नाही. आणि ते विचारलं किती भरायचं, ते त्यांनी सांगितलं 70 लाख. अरे 14 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये एवढं 70 लाखाचं घरपट्टी कसं भरायचं? त्या रात्री संध्याकाळच्या वेळेला तो चॅपलमध्ये आला. त्याने येशूला या साक्रामेंटामध्ये वेदीवरती एक्सपोज केलं. साक्रामेंटाची आराधना रात्रभर करत राहिला आणि तो सांगू लागला, येशू उद्या मी त्या मीटिंगसाठी जाणार आहे, त्या ऑफिसरला मी भेटणार आहे, याचा जो काही निकाल लावायचा आहे ते तू लाव. मला हिंदी बोलता येत नाही, मला मराठी जमत नाही, कारण इगतपुरी हे मराठीमध्ये महाराष्ट्रीयन आहे, म्हणून मराठी बोलता येत नाही, हिंदी बोलता येत नाही, मी काय बोलणार आहे? आणि मी एकाही दमडीनं कोणाला लाच देणार नाही, असं त्यांनी आपल्या येशूला प्रार्थनेमध्ये रात्रभर प्रार्थना करत करत राहून सांगितलं. रात्रीची प्रार्थना झाली, सकाळी उठला, मिस्सा केला आणि मिस्सानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर 10 वाजता ऑफिस उघडते म्हणून ऑफिसमध्ये बॅग आणि कागदपत्र घेऊन गेला.
बॅग बघितल्यानंतर त्या ऑफिसरने सांगितलं याने पैसा आणला असेल, म्हणून त्याला सांगितलं आपण टेरेसवर जाऊ. त्याला टेरेसवर नेलं, त्याला बसवलं आणि त्याला विचारलं तू डील काय करतोस, तू डील काय करतो असं त्याला विचारलं. तेव्हा मला कळलं नाही हा काय विचारतो, डील काय करतोस. तेव्हा त्याने पटकन असं बोलून दाखवलं, मी एक धर्मगुरू आहे, दररोज मी मिसा सेलिब्रेट करतोय. हिंदीमध्ये बोलला ना चुकीच्या प्रकारे, मी मिसा सेलिब्रेट करतोय. या हाताने मी येशूचं शरीर लोकांना वाटतोय. मी या हाताने कुठलंही पाप करणार नाही. मैं आपको ब्राइब देने वाला नहीं हूं, ऐसा कुछ बोल दिया. तो माणूस जो होता साहेब त्याच्यासमोर होता, अरे तू तसं काही करू नकोस, आपण ते जे काही करायचं ते करू. माझ्या प्रिय बंधू, त्यानेच एवढं शब्द ऐकले की मी तुम्हाला पाप करू देणार नाही आणि मी पण पाप करणार नाही. एवढे शब्द त्याने ऐकले. त्याने सांगितलं फादर तुम्ही काय करू नका, मी तुम्हाला काय करायचं ते करतो. त्यांनी 70 लाख सांगितले होते. त्यांनी कागदपत्र बघितली, सगळी कागदपत्र व्यवस्थित आहे आणि सगळं काही व्यवस्थित होतं. आणि रितसर जो काही कर आम्हाला भरायला पाहिजे होता तो 14,000 होता. किती? 14,000. किती सांगितले होते? 70 लाख. माझ्या प्रिय बंधू, डोंगरा एवढा असलेला आमचा प्रॉब्लेम, आम्हाला बोलता येत नाही आमच्या फादरांना, परंतु ह्या परमेश्वरानं तिकडे त्याचं मन परिवर्तन केलं आणि आम्हाला 14,000 भरून आमच्या वर्षाचे म्हणजे जे काही 15-14 वर्षांनी भरली नव्हती ते भरले आणि मोकळे झाले. आज आमचं रिट्रीट सेंटर चालू आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय बंधू, हा परमेश्वर जिवंत आहे, ती वस्तू नाही आहे, ती एक व्यक्ती आहे. आपण आई बरोबर, बाबांबरोबर, नवऱ्या बायकोबरोबर, मुलांबरोबर एक नातं ठेवतो, तशा प्रकारे त्या व्यक्तीबरोबर आपल्याला नातं बाळगायचं. दुसरं उदाहरण सांगत आहे का येशू विश्वासामध्ये असलेल्या लोकांना वाचवतोय. आपल्या वसईचंच एक साक्ष आहे, जो आमच्या रिट्रीट सेंटरमध्ये आला होता, त्याने आम्हाला साक्ष सांगितली. बोन मॅरोचा कॅन्सर झाला होता, लास्ट स्टेज होता बोन मॅरो कॅन्सर. पाठीच्या कणामध्ये जो मॅरो असतो तो खराब झाला होता. कधी पण माणूस उडू शकला असता. 2 पोरं आहेत, बायको आहे. माझ्या प्रिय बंधू वगैरे अशा परिस्थितीमध्ये त्याच्या डोक्यावर ज्या ब्रदरांनी प्रार्थना केली त्याने एवढंच सांगितलं, तू येशूवर विश्वास ठेवतोस का? त्याने सांगितलं हो. मग घाबरू नकोस. त्या क्षणाला त्याच्या मनातील भीती नाहीशी झाली. तो सावरला आणि प्रार्थना करत राहिला विदाउट एनी कॉस्ट. त्याला कितीतरी 14 लाखापर्यंत त्याला काहीतरी सांगितलं होतं की तुझा बोन मॅरो बदलावा लागेल आणि तुझ्या बोन मॅरो सारखाच तुला कोणाकडून मिळाला पाहिजे. मी प्रार्थना कर. काहीही ट्रीटमेंट न घेता परमेश्वरानं लॉकडाऊन चालू होता, जिथे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सुद्धा सवड नव्हती, परमेश्वराने घरच्या घरी त्याचा आजार बरा केला. माझ्या प्रिय बंधू, मी आज चांगला बिझनेस करत आहे, 2 पोरांना सांभाळत आहे, बायकोला सांभाळत आहे. माझ्या प्रिय बंधू, परमेश्वर जिवंत आहे, तो करीलच, कारण त्याने स्वतः सांगितलेलं आहे विश्वास ठेव आणि विश्वासानं तू तारण पाहशील. ज्याने विश्वास ठेवला ते तारले गेले. हे आपण शुभवर्तमानामध्ये प्रत्येक पानावरती वाचत आहोत. आणि परमेश्वराला जर संतुष्ट करायचं असेल, मी परत सांगत आहे, विश्वासानंच आपण त्याला संतुष्ट करू शकतो, नाहीतर तो संतुष्ट होणार नाही. हालेलुया. वसईची दुसरी साक्ष सांगत आहे. 47 वर्षांची बाई, तिला ऑलरेडी 3 मुलं आहेत. 47 वर्षांची बाई आहे आणि 4थ्या मुलाची तिला सूचना येते की आता मी परत 4थ्या मुलासाठी प्रेग्नेंट आहे. किती वर्षाची बाई? 47. हे बाईला शक्य आहे का? तुम्ही आईंना आणि ताईंना मला सांगा, हे शक्य आहे का? जर देवाची कृपा होत असेल आणि त्या वर्षाच्या ही 47 वर्षाची बाई आता प्रेग्नेंट आहे आणि 46 वर्षाची असताना तिची ओपन हार्ट सर्जरी झाली होती. ओपन हार्ट सर्जरी तुम्हाला कळतं? म्हणजे तिचे जे पाईप्स होते, 3 पाईप ते एकावरती राहिले होते, म्हणून तिला श्वास घ्यायला जमत नव्हतं आणि हे जन्मापासून होतं आणि तिने 3 मुलांना ऑलरेडी जन्म दिला होता. याच परिस्थितीमध्ये 46 वर्षाची असताना तिला जाणवलं की माझ्या हार्टमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. ओपन हार्ट सर्जरी झाली, ब्लॉक काढले गेले, ती बरी झाली.
47 वर्षाची असताना तिला प्रेग्नेन्सी जमली, तेव्हा डॉक्टरांनी तिला फाईलवरती लिहून सांगितलं की तुझ्या बाळाला तुला पाडावं लागेल. आता विचार करा, प्रार्थनेची व्यक्ती आहे, कुटुंब प्रार्थनेत आहे. तुम्हाला पटत नसेल तुम्ही मुलगाव चर्चमध्ये कोणाला विचारा, तुम्हाला कोणी सांगितली घरा. ती बाई आपल्या नवऱ्याला घेऊन बसते आणि ती सांगते मला हे परमेश्वराने दिलेलं बाळ मी नाही पाडणार. तिला सांगितलं होतं यू हॅव टू टर्मिनेट द बेबी, अदरवाइज यू अँड युअर बेबी विल बी इन ट्रबल. तिने सांगितलं, नवऱ्याला सांगितलं मी माझ्या बाळाला पाडणार नाही, तुला काय निर्णय घ्यायचा ते घे. तिने सांगितलं मी नाही पाडणार. मी तिला नवऱ्याला विचारलं तुला काय वाटतं? त्या नवऱ्याला सांगितलं तू जो निर्णय घेशील त्या निर्णयाबरोबर मी सहमत आहे. माझ्या प्रिय बंधू, 9 महिने 9 दिवस भरले. तिने बाळाला नॉर्मल डिलिव्हरी करून जन्म दिला. आज ते बाळ सुरळीत आहे. कुठल्याही प्रकारचा काही त्रास तिला झाला नाही. तिने हे पण आम्हाला साक्षीने सांगितलं आमच्या रिट्रीट सेंटरमध्ये की मी 8 महिने माझ्या अंगावरचं दूध माझ्या बाळाला पाजलं. 47 वर्षाची बाई, आज तिला 50 वर्ष पूर्ण होतात. बघू शकतो आपण आपला परमेश्वर काय करू शकतो. फक्त विश्वासानं कोण उभे राहील त्याला परमेश्वर उंच करेल. आणि विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे तर्क वितर्क नाही लावणं. विश्वास म्हणजे मी असं करेन मग मला मिळेल, मी तसं करेन नाही. जिथे माझा सगळं काही माझं उपाय सांगते तेव्हा माझा विश्वास सांगतो. माझ्या प्रिय बंधू, मी दिल्लीमध्ये होतो. दिल्लीमध्ये असताना आदिवासी बाई, आई एकटीच आहे, नवरा पण मेला आहे आणि हा पोरगा 33 वर्षाचा आहे. दारू प्यायचा आणि दंगा करायचा. 33 वर्षाचा दारू पिणारा हा पोरगा एक दिवस आजारी पडला आणि शरीरातले सगळे अवयव खराब झाले होते. किडन्या, लंग्स, एव्हरीथिंग वॉज स्पॉइल्ड. मल्टी ऑर्गन्स वर स्पॉइल्ड. एव्हरीथिंग वॉज डिसफंक्शनल. काहीच होत नाहीये. आणि आई रडते आणि आई सांगते मी कोणासाठी जगते? याच्यासाठी जगते फादर, काय करायचं? आणि मी विचारलं, आता हा मरायला टेकलाय, त्याला शेवटचा साक्रामेंट तर देतो. मी विचारलं बाप्तिस्मा झालाय का? आई सांगते मला आठवत नाहीये. परंतु आई मात्र मी तिला पाहिलं की रडत होती आणि सांगत होती माझ्या परमेश्वराकडे प्रार्थना मी करत आहे की हा माझा एकदा पोरगा वाचू. आणि मी तिच्या डोळ्यामध्ये तो विश्वास पाहिला. मी आशीर्वाद दिला, तेल लावलं आणि घरी आलो. नॉर्मल तेल, पवित्र पाणी शिंपडलं, प्रार्थना केली आणि तेल लावून घरी आलो. माझ्या प्रिय बंधू, 1 महिन्यानंतर मला कळतं की तो पोरगा आजारातून वाचलेला आहे. तो आता आपल्या पायावर उभा आहे. आपल्या पायावर उभा आहे. तो आमच्या चर्चमध्ये आला आणि त्याने आम्हाला साक्ष सुद्धा दिली. माझ्या प्रिय बंधू, आईनं विश्वास ठेवला, त्या आईच्या विश्वासाद्वारे पोरगा वाचला. माझ्या प्रिय बंधू, आपलं परमेश्वर हे करील. आज आपल्या गावामध्ये गेल्या वर्षी काही नव्हतं, आज आपल्या गावामध्ये भरपूर आलेलं आहे. परमेश्वरानं दिलेला आहे. तुम्ही परमेश्वरावर कुठला विश्वास आता दाखवता, तो दिलेला आशीर्वाद तुम्ही कशा प्रकारे जपून ठेवता हे फार महत्वाचं आहे. नाहीतर हे आशीर्वाद असेच आपल्या मडक्याला भोग पडल्यानंतर पाणी कसं निघून जातं कळत नाही, तशा प्रकारे आशीर्वाद निघून जातील, कळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आपण मार्क शुभवर्तमान अध्याय 5 वचन 34 मध्ये वाचा. तो येशू तिला म्हणाला मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पिढीपासून मुक्त हो. मुक्त हो. हे काम परमेश्वरानं केलं तरी परमेश्वर काय उंचावतो त्या पोरीला सांगतो, बाळा तुझ्या विश्वासानं तू बरी झाली आहेस. असं सांगत नाही येशू मी तुला बरं केलेलं आहे. येशू सांगत आहे मी तुला विश्वासामध्ये पाहिलं
आणि तुझ्या विश्वासानं तू बरी झाली आहेस. माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण आजारी असू, आपल्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतील, काहीतरी असेल, मनुष्याला धंदा नसेल, आज आपण परमेश्वराकडे येऊया. परमेश्वराकडून आपल्याला ती कृपा मिळू दे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण उभे राहूया सर्वजण. आणि तुम्ही जे बसलेले तुम्ही सर्व पुढे या, आपण या वेदीसमोर येऊया. तुमची खुर्ची सोडून तुम्ही पुढे या. तुम्हाला ज्या काही गोष्टी मागायच्या आहेत परमेश्वराकडे तुम्ही मागा. तुम्हाला जॉब नसेल, तुमच्या मनुष्याला धंदा नसेल, काही तुम्हाला मागायचं असेल, परमेश्वराकडे गुढगा नका वागू, कारण तुम्हाला उभं राहिलं तरी चालेल. उभे राहा तुम्ही परमेश्वराकडे, तुम्ही उभे राहा, कारण आपल्याला अनेक लोकांना एकत्र आणायचं, एकत्र जमवायचं. म्हणून पुढे या, अजून या पुढे. आपला परमेश्वर हा आपला आहे. आपण त्याच्यामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे. पहा त्या परमेश्वराकडे, आशेने पहा. कदाचित तुमच्या मुलाचं मुलीचं जमत नसेल, त्याला सांगा परमेश्वरा तुझ्या हातामध्ये देत नाही. कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलीला किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या सुनेला अजून बाळाची देणगी नाही, तुम्हाला बाळाची देणगी नाही, म्हणून मागा. परमेश्वर आशीर्वादित देणारा, आशीर्वादित करणारा परमेश्वर. आपला मनसुबा अजूनपर्यंत चांगल्या प्रकारे जा मिळाला नाही. आपण आज त्याच्यावर परमेश्वराकडे बघूया. पहा, ज्याच्याकडे त्यांनी पाहिले ते प्रकाशमान पावले. त्यांची मुखे कधीही लज्जेने कालवडणार नाही. नोकरी व्यवसायासाठी झगडतात, सांगा परमेश्वरा मला अजून चांगला जॉब मिळाला नाही. मागा परमेश्वर, विश्वासानं मागा. परमेश्वर आपल्याकडे कोणाला तरी सांगत आहे, तू आज क्षमा करशील तुझ्याच घरातील लोकांना मनापासून, तर मी तुला आज वाचवेन. तुझ्या विश्वासानं मी तुला पाहिजे. आपल्यातील कबरेसाठी आजार परमेश्वर आज अनेकांना बरे करून देतात. पोटातील ऍसिडिटी म्हणा, अस्वस्थपणा आपल्यामध्ये वाटत आहे, परमेश्वर त्यांना तुम्हाला आशीर्वादित करतात. आपले दोन्ही हात स्वर्गाकडे घेऊन त्या परमेश्वराकडून आशीर्वाद स्वीकारूया. सगळ्या मागण्या, आपले गाव, आपल्या गावातील प्रत्येक पुराणी व्यक्ती, आपल्या गावातील सोसायटीवर काम करणारे, आपल्या गावातील पाटील आणि पाटलाबरोबर असलेले सर्व लोक, पुढारी लोक, आपण परमेश्वर समोर राहूया. गावातील प्रत्येक नातवा, गावातील प्रत्येक मनसुबा, प्रत्येक भागीदार, प्रत्येक बाई, प्रत्येक ताई, आपली आई बहिणी, आपला भाऊ बहीण, आपण सगळे आपण परमेश्वर समोर राहूया. आपल्या गावातील प्रत्येकाला आपण जाणूया. आपल्या गावातील सर्व समस्या आपण परमेश्वरासमोर अर्पण करूया आणि परमेश्वराला सांगूया, परमेश्वरा या तुझ्या गावाला तू वाचव, या गावाला तू वाचव. परमेश्वराने थँक्यू जीसस, प्रेज यू जीसस, थँक्यू लॉर्ड, हालेलुया लॉर्ड, थँक्यू जीसस, प्रेज यू जीसस. हालेलुया लॉर्ड. परमेश्वरा आज आमच्या गावाला तू मोकळं होऊ दे. आज या लेकराला तू मोकळं कर, आशीर्वादित कर परमेश्वरा. त्याच्या हृदयातील प्रत्येक मागणी तू पूर्ण कर परमेश्वरा. त्याच्या लहान पोरांना बरं कर परमेश्वरा. प्रत्येक ताई बहिणीला परमेश्वर तू आज आशीर्वादित कर परमेश्वर. आमच्या आयांना प्रभू आशीर्वादित कर. आमच्या
प्रत्येक व्यक्ती आज आम्ही तू तुझ्या चरणाशी तुला समर्पण करतो. प्रत्येकावरती तुझ्या माईची नजर ठेव. प्रत्येकाला मनाचं, शरीराचं आणि आत्म्याचं आरोग्य परमेश्वरा आज तुझ्या नावानं आमच्या घरातील जे काही शैतानी बंधन आहे त्या बंधनातून आम्हाला सोडून आम्हाला मोकळं कर. आम्हाला शांतीने भरून टाक. ज्या ज्या लोकांनी आमच्याकडे प्रार्थना मागितलेली आहे आम्ही त्यांच्यासाठी, त्यांच्या बरेपणासाठी, त्यांच्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींसाठी सगळ्या प्रकारच्या बंधनातून सुटका मिळण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आम्ही आशीर्वाद मागतो. आम्ही तुझी कृपा मागतो. आम्ही तुझं आरोग्य मागतो. आम्ही सर्व आशीर्वाद आम्ही आमच्यासाठी त्या सर्वांसाठी मागत आहोत. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Thank you, Lord. Hallelujah, Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Hallelujah, Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Thank you, Lord. Hallelujah, Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Thank you, Lord.
दिवशी मला दिलेला अधिकार आज पोप फ्रान्सिस यांच्याबरोबर सर्व कार्डिनल्स, सर्व बिशप्स आणि सर्व धर्मगुरू आणि ख्रिस्त सभेला दिलेला जो आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाद्वारे आणि अधिकाराद्वारे आजही प्रत्येक लेकराला मी सगळ्या प्रकारच्या दुष्ट शक्तीच्या बंधनातून पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने सोडत आहे, मोकळं करत आहे, आता नित्य उच्चिर करा. आमेन. आज मी आज्ञा करत आहे रागाचा दुष्ट आत्मा निघून जाऊ दे. सगळ्या प्रकारचा अबोला, राग, घमेंड, गर्व, हेवा, मत्सर किंवा स्टबर्नेस जे काही आहे ते आज निघून जाऊ दे म्हणून येशूच्या नावाने. लैंगिक वासनेचा दुष्ट आत्मा या आत्म्याला सुद्धा मी आज येशूच्या नावाने आज्ञा करत आहे, निघून जाऊ दे. पावित्र्याने भरलेला तुझा पवित्र आत्मा आम्हाला मिळते. शुद्धतेचा आत्मा, शांतीचा आत्मा, प्रीतीचा आत्मा, दयेचा आत्मा, क्षमेचा आत्मा, नम्रतेचा आत्मा, विश्वासूपणाचा, सौम्यतेचा, संयमनाचा तुझा पवित्र आत्मा मानते. पवित्र आत्म्याला आम्हाला अभिषेक कर. पवित्र आत्म्याला आम्हाला अभिषेक कर. आपण आपले दोन्ही हात आपल्या डोक्यावर ठेवूया. तुम्ही तुमच्या डोक्यावर हात ठेवताना घरातला व्यक्ती आठवा. त्याच्या डोक्यावर सुद्धा तुम्ही हात ठेवता. तुमची पत्नी, तुमचा नवरा, तुमची आई, तुमचे बाबा, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमचा भाऊ, तुमची बहीण, तुमची सून, तुमची सासू, तुमचे सासरे, कोणी असेल. आणि विशेष अशा लोकांची आठवण करा ज्याने तुम्हाला खूप दुखवलेले आज त्यांना आशीर्वाद द्या. आणि आपण या सगळ्या लोकांची आठवण करत आपण एकाच पित्याची लेकरं आहोत म्हणून त्या पित्याला आपण येशूने शिकवलेली प्रार्थना म्हणत हाक मारूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझं नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, तुझे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या प्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि आमच्या अपराधांना क्षमा करू तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला पापात फसवू नको, पण आम्हाला सोडू. आमेन. आपण पवित्र पर्यायाकडे आपल्या कुटुंबासाठी आशीर्वाद मागूया. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्याकडे आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या गर्भाची फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापींसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपल्याला ज्या ज्या लोकांनी प्रार्थना मागितली त्यांची आपण आठवण करूया. आज मी तुम्हाला एका कुटुंबासाठी विशेष प्रार्थना मागण्यासाठी करायला सांगत आहे. ज्या कुटुंबातील त्यांचा मोठा मुलगा खूप दंगा करत आहे, मानसिक त्रास आहे, कुठेतरी जी काही दुष्ट शक्तीचं बंधन आहे ते तुटून जाऊ दे. पूर्ण त्या कुटुंबाला, घराला परमेश्वराची शांती देऊ दे. देवाचं राज्य आई वडिलांमध्ये, भाऊ बहिणीमध्ये देऊन आपण प्रार्थना करू. ते कुटुंब शांतीने भरून जाऊ. आपल्या गावातील आजारी व्यक्तींसाठी आपण प्रार्थना करूया. नमो हे कृपा पूर्ण मरिये, आपल्यामध्ये कोणाला गुडघ्यांचा आजार असेल, परमेश्वर आपल्याला आशीर्वाद करतो. आज परमेश्वर अनेक आशीर्वाद स्त्रियांच्या बाबतीत जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतात त्या प्रॉब्लेममधून सुद्धा तुम्हाला परमेश्वराने आज मोकळं केलेलं आहे. परमेश्वर आपल्यातील कोणाला तरी डोळ्यांची दृष्टी वाढवून देत आहे. आपण परमेश्वराचे आभार मानूया. कोणाला तरी
कफ झालेला होता किंवा खोकला झाला होता, आज परमेश्वर त्या बदलातून तुम्हाला सोडवत आहे. आपण परमेश्वराचे आभार मानत आपण आशीर्वाद स्वीकार करूया. आपण आपले हात जोडूया. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंटात आपले दुःख व मरण यांची आम्हासाठी स्मरण ठेवले आहेस, तर आम्ही तुझे शरीर व रक्त यांची पवित्र रहस्य अशा प्रकारे आदरावे की आम्ही तुझ्या कारणाचे फळ आम्हामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तो युगानुयुग जिवंत राहतोस व राज्य करतो. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाम धन्य असो. येशू ख्रिस्ताचा आणि मनुष्य धन्य असो. येशूचे नाम धन्य असो, त्याच्या अति पवित्र हृदय धन्य असो, त्याच्या अति मौल्यवान रक्त धन्य असो. आत्म्याच्या अति पवित्र साक्रामेंटात येशू धन्य असो. दैवाने पवित्र आत्मा धन्य असो. अति पवित्र महिला थोर देवांना धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसमोर धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्णमय धन्य असो. मरिया कुमारी आणि माताचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिवेळ पती धन्य असो. देवा आपल्या बोलासाठी धन्य असो. कोणाचं तरी कानातून पाणी येत असेल, कानाला काही दुखापत असेल, परमेश्वर त्यांना सुद्धा आशीर्वाद करतो.
teacher. Wow.